योगेन चितस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि तस्मै अलगदाशरीतीने डोळे उघडून ठीक आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे. उभं राहायचं सर्वांनी. सर दोन्ही हात समोर. पहिला प्रकार 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडायचा. करून दुसरा प्रकार 1 2 3 4 5 6 7 8 10. परत पुढचा प्रकार समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडायचा. परत दोन्ही समोर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडायचा. परत पुढचा प्रकार दोन्ही गुठी बांधायच्या आहेत. 1 6. सोडायचा. परत पुढचा प्रकार 1 2 3 4 5 6 9 10. सोडायचा. परत पुढचा प्रकार 1 2 3 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. सोडायचा. परत दोन्ही हात खाली बिंदी जोडायचे. बघायचं. परत दोन्ही हात समोर, तळहात खाली. श्वास घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. थांबायचं. परत दुसरा प्रकार दोन्ही हात तळहात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. थांबायचं. मोठी जवळ घ्यायच्या छातीच्या. 1 5 6 समोर 8 9 11 12 13 14 15. थांबायचं. पुढचा प्रकार दोन्ही हात वर. श्वास घे. तळहातमध्ये 1 2 3 4
हा. दुसरा प्रकार तळहात बाहेर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सोळायचं. दोन्ही हाताचं रोटेशन. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेनं. एक, दोन, तीन, चार, पाच. थांबायचं. परत पुढचा प्रकार. दोन्ही हाती समोर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15. थांबायचं. परत दुसरा प्रकार. दोन्ही हात वर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15. थांबायचं. परत पुढचा प्रकार. दोन्ही हात कमरेवर. पोकर मारणे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. सोडायचं. परत दोन्ही हात वर उलटे. पोकर समोर. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सहा, 10. थांबायचं. पुढचा प्रकार. दोन्ही हात इंटरलॉक करायचे. वर बाजूला. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. थांबायचं. पुढचा प्रकार. दोन्ही हात वर. सरळ वर करायचं. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात. थांबायचं. परत दोन्ही हात समोर. श्वास घेत बाजूला मागं. श्वास सोडत पुढं. एक, दोन, तीन, चार, पाच. थांबायचं. परत पुढचा प्रकार. दोन्ही हात वर. एक, दोन, तीन, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. थांबायचं. परत मानेचे प्रकार. श्वास घेत बाजूला. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. थांबायचं. बाजूला होल्ड करायचं. एक, दोन, तीन. समोर. परत एक, एक, दोन, तीन. समोर. परत एक, एक, दोन, तीन. समोर. परत एक, एक, दोन, तीन. समोर. दुसरा प्रकार. एक, दोन,
चार पाच सहा सात आठ नऊ दहा. एका बाजूला होल्ड करायचं. एक दोन तीन समोर. दुसऱ्या बाजूला एक दोन तीन समोर. दुसऱ्या बाजूला एक दोन तीन समोर. दुसऱ्या बाजूला एक दोन तीन समोर. पुढचा प्रकार ट्रान्सलेट मार्बल ट्रान्सलेट एक दोन तीन चार सहा सात 10. मागे होल्ड करायचं. एक दोन तीन समोर. परत एक दोन तीन समोर. रोटेशन एक दोन तीन. विरुद्ध दिशेला एक दोन तीन. पडायचा. पुढचा प्रकार एक तीन चार पाच सहा सात आठ. दोन्ही पायाचा अंतर हात वर. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. परत दोन्ही पायाचा अंतर. त्रिकोणासन श्वास घेतो वर. एक दोन तीन. दुसऱ्या बाजूने श्वास घेतो वर. एक दोन तीन. सोडायचा. परत दुसऱ्या बाजूने श्वास घेतो वर. श्वास सोडत खाली. एक दोन तीन. सोडायचं. परत दुसऱ्या बाजूने एक दोन तीन. सोडायचं. आता परिवृत्त त्रिकोणासन. दोन्ही हात वर. मागं झुकायचं. खाली यायचं. एक दोन तीन. सोडायचं. परत दुसऱ्या बाजूने श्वास घेतो वर. मागे झुकायचं. खाली. एक दोन तीन. सोडा. परत दुसऱ्या बाजूने श्वास घेतो वर. मागे द्यायची. खाली. एक दोन तीन. परत दुसऱ्या बाजूने श्वास घेतो वर. खाली यायचं. एक दोन तीन. सोडायचं. दुसरा प्रकार. दोन्ही पायाचा अंतर. दोन हात समोर. एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ 10.
त्याच्यातच कटी वक्रासन. 1 2 3 सोडायचा. दुसऱ्या बाजूने 1 2 3 सोडायचा. दुसऱ्या बाजूने 1 2 3 सोडायचा. परत दुसऱ्या बाजूने 1 2 3 सोडायचा. पुढचा आसन वृक्षासन. एक पाय वर घ्यायचा आहे आणि दोन्ही हात वर. 1 2 वृक्षासन वृक्षासन 3. परत दुसऱ्या पायाने प्लास्टिक दोन्ही हात वर. सामान्य ठेवू शकता किंवा अंतर्मुख सुद्धा करू शकता. दृष्टी समोर. 2 3. परत दुसऱ्या बाजूने ज्यांना पहिल्यांदा येत नाही त्यांनी गुडघ्यावर ठेवलं तरी चालतं. ज्यांना येत नाही त्यांनी गुडघ्यावर ठेवलं तरी चालतं. त्याच्यानंतर पुन्हा जमायला लागलं की पुन्हा मग पाय वर. त्यांना गुडघ्यावर येत नाही त्यांनी खाली ठेवलं तरी चालतं. असं अशा प्रकारे म्हणजे एका पायावर उभारण्याची सवय असते. असं जमलं की पुन्हा गुडघ्यावर ठेवायचा, पुन्हा नंतर वर ठेवायचा. अशा प्रकारे. ठीक आहे. दोन्ही हात वर. सामान्य दृष्टी समोर. 1 2 3. ज्यांना जास्त जमायला लागले त्यांनी डोळे मिटायचे. 1 2 3 सोडायचे. दुसरा प्रकार. पुढचा प्रकार. 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 19 20. पुढचा प्रकार. 1 2 3 4 5 6 7 8 11 12 13 14 15 16 17 18 19 20. प्रकार. 1 पुढचा प्रकार. पुढचा प्रकार. दोन्ही पायावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. समजलं. पुढून पंजा उचलता येतो का बघायचं. 1
दोन तीन चार पाच सहा सात सोळा पुढचा प्रकार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 त्याच्यातच फोल्ड करायचं थोडं एक दोन तीन थोडं पाय जुळालेले असतील पाय कापायचे नाही पाय जुळालेले श्वास घेतले वर एक दोन तीन अजून एक दोन प्रकार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 फोल्ड करायचं एक दोन तीन परत एक फोल्ड एक दोन तीन परत एक फोल्ड एक दोन तीन करायचं त्याच्यातच खाली बसा एक ज्यांना शक्य आहे त्यांनी करा त्यांना शक्य नाही त्यांनी करू नका एक दोन तीन उठायचं परत खाली एक दोन तीन उठायचं दुसरा प्रकार तुम्ही काय सांगितलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 परत फोल्ड करायचं आहे एक दोन तीन थोडा परत एक श्वास घ्या एक दोन तीन सोडायचा परत एक दोन तीन सोडायचा आता पूर्ण खाली बसायचं एक दोन तीन सोडा आता परत परत खाली पाय थोडे जवळ घ्यायचे आता पाय थोडे जवळ घ्यायचे एक दोन तीन परत उठायचं परत एक दोन तीन सोडायचं परत पुढचा प्रकार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 दुसऱ्या बाजूने एक दोन तीन चार पाच सहा आठ नऊ 10 सोडायचा परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 दुसऱ्या बाजूने एक दोन तीन चार
9, 10, 11, 12, 10, परत 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 पंजा उचलायचा, पंजा उचलायचा. सांगायचं दोन्ही पायावर सांगायचं. पुढचा पण काय 1, 2, 3, 4, 5. दुसऱ्या बाजूने 1, 2, 4, 5. विरुद्ध 1, 2, 3, 4, 5. दुसऱ्या बाजूने 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात मागे, पाय घेत मागं, पाठवर पुढं. 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 8, 9, 10. परत खाली यायचं. जितकं शक्य आहे तितकं खाली या. पाय घेत मागं, पाठवर पुढं. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. सूर्यनमस्कार. सूर्यनमस्काराचे 3 चक्र करायचे. 1, पाच घेत मागं, 2, ऑक्सिजन करून पर्वतासन, भुजंगासन, प्रत्यासन, श्वसनचरण. 1, परत 1, परत 1, थांबायचं. बसून घ्या खाली. शवासन स्थिती.
परत डाव्या अंगाने उठायचं. पद्मासन, ज्यांना शक्य त्यांनी पद्मासन, ज्यांना शक्य नाही त्यांनी सिद्धासन, ज्यांना शक्य नाही त्यांनी स्वस्तिकासन, ज्यांना शक्य नाही त्यांनी सुखासन. पुढचा प्रकार भ्रामरी प्राणायाम. 3 चक्र करूया. श्वास घ्या. परत एक दीर्घ श्वास. परत एक दीर्घ श्वास. प्रकार अनुलोम विलोम 5 चक्र. डावीने घ्या, उजवीने सोडा. उजवीने घ्या, डावीने सोडा. 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 थांबायचं आहे, शांत बसायचं आहे, डोळे उघडायचे नाहीत. पुढचा प्रकार उज्जाई प्राणायाम. श्वास घ्यायचा आहे. झाल्यानंतर बंद. 1 2 3. डावीने सोडायचा आहे. परत 1 1 2 3. डावीने सोडा. परत 1 1 2 3. डावीने सोडा. परत 1 झाल्यानंतर बंद. 1 2 3. डावीने सोडा. परत 1 1 2 3. डावीने सोडा. सोडायचं आहे. ठीक आहे. त्रिबंध. त्रिबंध करायचे. श्वास घ्या, सोडा. मौलबंद, उड्डाण बंद, जालंधर बंद. 1 2 3. श्वास घ्यायचा सावकाश. एक एक बंद सोडायचे. जालंधर बंद, उड्डाण बंद, मूल बंद. परत श्वास घ्या, सोडा. मूल बंद, उड्डाण बंद, जालंधर बंद. 1
दोन तीन सोडायचा. एक एक बंद सावकाश सोडायचे. परत श्वास घ्या. सोडा. मूलबंद. उड्या झाल्यानंतर 1 2 3 सोडायचा. एक एक बंद सोडायचे. परत श्वास घ्या. सोडा. मूलबंद. उड्या झाल्यानंतर 1 2 3 सोडायचा. परत श्वास घ्या. सोडा. मूलबंद. उड्या बंद झाल्यानंतर बंद. 1 2 3 सोडा. बघा पोट वरच्या मध्ये जास्त जाते पहिल्या दिवशीपेक्षा. अभ्यास वाढत गेला की वरच्यावर पोट मध्ये जास्त जातं. ठीक आहे. ज्यांची चरबी जास्त आहे पोटावर त्यांनी कपालभाती करायची अगोदर. ठीक आहे. परत आता पुढची काही आसनं आपण बघूया. त्याच्यानंतर दोन्ही पाय समोर. आजची नवीन आसन. दोन्ही पाय समोर. त्याच्यामधला पहिलं जे आहे ते आपण उष्ट्रासन बघूया. एक एक पाय मागे घ्यायचा आहे वज्रासनामध्ये. त्याच्यानंतर वर उघडायचं आहे आणि उष्ट्रासनाचा पूर्वाभ्यास जो आहे तो त्याच्यामध्ये 2 हात बांधून किंवा 2 हात मागे ठेवून मागे झुकायचा फक्त. 1 2 3 परत सरळ. परत श्वास घ्यायचा आहे. परत मागे झुकायचं. 1 2 3 सोडायचा. किंवा ज्यांना हात बांधून येईल त्याने हात बांधून करा. श्वास घ्या. सोडा. 1 2 3 सोडायचा. परत एक श्वास घ्या. मागं 1 2 3 सोडायचा. बसायच्या खाली. परत उठायचं आहे. पाय असे असतील. पाय खाली ठेवायचे नीट पहिल्यांदा. असे असतील. ठीक आहे. आता एक एक हात मागे घे. एक दुसरा 2 त्याच्यामध्ये थांबायचं. 1 2 3 परत उठायचं आहे. एक एक हात समोर घे. परत उठायचं आहे. पहिल्यांदा दोन्ही पायामध्ये थोडस अंतर असलं तरी चालतं. परत एक एक हात मागे घ्यायचा आहे. 1 2 3 परत सोड. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय खाली टेकवायचे. बघा दोन्हीतला फरक काय आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाय खाली टेकवा. त्याच्यानंतर परत काय 1 2 3 4 5 परत उठायचं आहे. परत वज्रासन स्थिती. त्याच्यानंतर उष्ट्रासनाचं विपरीत आसन करूया. पूरकासन. श्वास घ्या. श्वास सोडत खाली या. 1 2 3 परत उठायचं आहे. परत श्वास घ्या.
सोडा पुढे या. पूर्ण डोकं खाली टेकवायचं आहे. 1, 2, 3 सोडायचा. आसन याच्यामध्येच आपण सुप्त वज्रासन करूया लगेच. वज्रासनामध्ये सुप्त वज्रासन बघा एकदा अगोदर. पहिल्यांदा वज्रासन स्थिती किंवा परीक्षेत जाताना पहिल्यांदा वज्रासनामध्ये, दंडासन स्थिती. कोणत्याही आसनामध्ये जर जायचं असेल की दंडासन स्थितीमधूनच आसनामध्ये जायचं कोणते लक्षात. मग पहिल्यांदा वज्रासन, मग त्याच्यानंतर याच्यात काय करायचं आहे, आता कोपऱ्यापर्यंत टेकवायचं खाली. पहा सुरुवातीला कमरेचा आधार घेत, त्याच्यानंतर डोकं खाली टेकवायचं. आता दिसते का पूर्ण. त्याच्यानंतर एक एक हात मागे डोक्याखाली घडी घालायची. 1, 2, 3, 4, 5 सोडायचं. परत उठताना सुद्धा कोपर घ्यायचे, कोपऱ्याच्या साहाय्याने उठायचं. लक्षात बघा जमतंय का. कोपर टेकवायचं अगोदर. कोपर टेकलं की त्याला आधार द्यायचा कमरेला हाताने आधार द्यायचा. आणि कोणतं आसन म्हणते त्यांना सर? आसन कोणतं म्हणते त्यांना? हे सुप्त वज्रासन. कुठलं? सुप्त वज्रासन. सुप्त वज्रासन. सुप्त वज्रासन. हो सुप्त वज्रासन. आणि याच्यामध्ये मागे जे आहे ते हात असे असं ठेवायचे. याच्यावरती डोकं ठेवायचं. दोन्ही हात जिथं जुळतात त्याच्यावरती डोकं ठेवायचं. ज्यांना हे जरा शक्य वाटत नाही वज्रासनामधले, त्यांनी पद्मासन बांधून सुद्धा करू शकतात. पद्मासन बांधून सुद्धा करता येतं. बघा प्रथम दंडासन, त्याच्यानंतर एक एक पाय वर घ्यायचा. पद्मासन. पद्मासनामध्ये तसंच आहे लक्षात. त्याच्यामध्ये सुद्धा एका कोपरावर टेकायचं अगोदर, पुन्हा दुसऱ्या पुन्हा खाली घ्यायचं. त्याच्यात अंगठे पकडायचे. लक्षात. परत उठताना सुद्धा त्याच पद्धतीने उठता येतं. पण आपल्या परीक्षेला जे आहे ते सुप्त वज्रासन आहे, वज्रासनामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आसन बघायला घ्यायचं. दोन्ही पाय समोर आधी. त्याच्यानंतर हे आहे पश्चिमोत्तानासन. दोन्ही हात वर घ्यायचे, श्वास घेत एक एक अंगठे पकडायचे. ज्यांना शक्य नाही त्यांनी अंगठे जरी पकडले तरी पुरेसे आहे त्यांना लक्षात. त्याच्यानंतर मग अभ्यास वाढवत आपल्याला पुढे जाता येतो. दोन्ही अंगठे पकडायचे. डोकं जितकं शक्य आहे तितकं आपल्याला गुडघ्याकडे आणायचं आहे. परत सोडायचा. परत श्वास घेत दोन्ही हात श्वास सोडत पुढं डोकं खाली. 1, 2, 3. पहिल्या दिवशी जास्त त्रास होईल अशा प्रकारे करायचं नाही, कारण हे उग्र आसन आहे. श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली. 1, 2, 3. पश्चिमोत्तानासनामध्ये पुढे झुकताना असं पोटातून बेंड व्हायचं असं लक्षात. बेंड होताना आपलं हिप जॉईंट जे आहे, हिप जॉईंट त्या भागातून पुढे सरकायचं. त्या भागातून म्हणजे असं असं पुढे यायचं लक्षात. असं पोटातून असं बेंड व्हायचं.
त्याच्यानंतर जितकं शक्य आहे तितकं करा. त्याच्यानंतर पुढचा आसन मार्जरी आसन. त्याच्यामध्ये येताना सुद्धा पहिल्यांदा वज्रासन स्थितीमध्ये या. आता बघा, मार्जरी म्हणजे काय, कशाला म्हणतात? मांजर. मांजर म्हणजे आपल्याला मांजरासारखी पोज करायची, बरोबर आहे. पण कॅट पोज. कसल्या मांजरासारखी? रागवलेल्या. हा, रागवलेल्या. जे भांडणामध्ये कळवण लागते बघा मांजरांची, कळवण लागले, समजा कुत्रं जर मांजराच्या मागे लागलेलं असेल किंवा मांजराची कळवण लागलेली असेल तर त्यानं कसं करतं बघा, शरीर ते वरचा जो भाग असतो पाठीचा तो असं वर करतो, वर, लक्षात. आणि असं एकदम ताटपणे त्याच्यामध्ये जी हे असते बघा. त्याचप्रमाणे मार्जरी आसनामध्ये सुद्धा पहिल्यांदा वज्रासन करायचं. त्याच्यानंतर त्या पोज मध्ये आपण येऊ शकतो. बघा, ज्याप्रमाणे मांजर क्रोधात असतं, रागात येतं, त्यावेळी कसं करतं, पुढचा शरीराचा भाग बदला करायचा नाही, हा भाग करायचा नाही बरं का, वरचा छातीच्या जी वरची मणके आहेत तो भाग, डोकं खाली, 1 2 3. पुन्हा याच्या विपरीत आसन किंवा पूरक आसन हे कऊ पोज. पूर्ण पोट खाली सोडायचं, ढिलं, पूर्ण ढिलं सोडायचं, मानवर. 1 2 3. परत कॅट पोज. 1 2 3. परत खाली सोडायचं, 1 2 3. परत कॅट पोज, 1 2 3. परत कऊ पोज, 1 2 3. परत कॅट पोज, 1 2 3. परत कऊ पोज, 1 2 3. सामान्य वज्रासन, पुन्हा दंडासन. अशा पद्धतीने बाहेर यायचं. आसनात जाण्याची पण पद्धत आणि येण्याची पण पद्धत, दोन्ही पद्धती आपल्याला परीक्षेमध्ये महत्वाच्या असतात. ठीक आहे. आजची जी आसनं होती कोणती कोणती होती? उष्ट्रासन, उष्ट्रासन, सुप्त मार्जरी आसन. उष्ट्रासन, सुप्त वज्रासन, मार्जरी आसन. मार्जरी आसन. कऊ आणि पोज. कऊ पोज तुम्हाला परीक्षेला नाही, फक्त मार्जरी आसन आहे तुम्हाला परीक्षेला. कऊ पोज हे पूरक आसन म्हणून घेतलं आपण. उष्ट्रासनाच्या नंतर आपण शशांक आसन घेतलं, ते सुद्धा पूरक आसन म्हणून घेतलं. ठीक आहे. आणि एक राहिलं बघा आसन, पश्चिमोत्तानासन. हा, पश्चिमोत्तानासन. आजची जी नवीन आसनं होती ती 4 आसनं झालेली आहेत. कालची जी आसनं होती ती उभे राहून केली जाणारी, एक परिवृत्त त्रिकोणासन, दुसरं कटिवक्रासन आणि तिसरं वृक्षासन. हे 3 उभे राहून केली जाते. आणि आताशी जी केलेली ती बसून केली जाणारी 4 आसनं. उद्याच्या तासामध्ये ओढून केली जाणारी आसनं, शवासनामध्ये केली जाणारी आसनं ती बघूया आपण. 1-2 दिवसांमध्ये होईल आपलं प्रॅक्टिकल सगळं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर शेवटी सगळेच आसन शिकवणारा 1 तास घ्या. आपण सगळाच अभ्यास रोजच करतोय ना. आता नावासकट. जो शिकलाय तो ड्रॉप आपण करत नाही कुठला, लक्षात. तो कंटिन्यू करतोय पुढे. आता उभे राहून केलेली आसनं ज्या दिवशी शिकलोय आपण त्या दिवशीपासून कंटिन्यू पुढे चालूच आहेत. त्रिबंध ज्या दिवशी शिकलोय त्या दिवशीपासून कंटिन्यू चालूच आहेत. किंवा प्राणायाम ज्या दिवशी शिकलोय त्या दिवशीपासून कंटिन्यू पुढे चालू आहे.
सूक्ष्म व्यायाम तर ते ऍडिशनल आहेत. आता सूर्यनमस्कार पण आपण अगोदरच चालू केलेत, कारण एकाच शेवटच्या दिवशी घेऊन संपवण्यापेक्षा 2-4 दिवस तुम्हाला अभ्यास व्हावा, ओळख व्हावी. ज्यांना अभ्यास आहे त्यांना ठीक आहे, पण ज्यांना ओळख नाही त्यांना ओळख होणं गरजेचं आहे. किंवा एकच दिवसामध्ये सूर्यनमस्कार शिकले की त्यांच्या लक्षात राहत नाही, किंवा रोज रोज कृतीतून शिकलं की लवकर लक्षात राहतं. त्याच्यासाठी लवकरच त्याची सुरुवात केलेली आहे आपण. अशा प्रकारे जो अभ्यास शिकलाय तो पूर्णच्या पूर्ण कंटिन्यू होत आहे. ड्रॉप कुठलाच केलेला नाही त्याच्यामध्ये. आणि शेवटच्या दिवशी तर मग सगळाच अभ्यास पूर्ण होणारच आहे त्याच्यात. सगळीच आसनं, सगळे प्राणायाम, असं सगळं त्याच्यामध्ये त्रिबंध सगळंच होणार आहे. ठीक आहे, बघूया थोडंसं थेरॉटिकल भाग बघूया. काल जी आसनं शिकली होती त्याच्यामधला जरा भाग बघू. परिवृत्त त्रिकोणासन. तर याच्यामध्ये मांसपेशी कुठल्या खेचल्या जातात किंवा कुठल्या मांसपेशींवरती परिणाम होतो शरीरातल्या, ते आपण बघूया थोडक्यात. म्हणजे पहिल्यांदा मसल सिस्टम असं बघूया. त्यामध्ये आपण पाहू शकतो त्या लाल रंगाच्या ज्या मसल्स दाखवलेल्या आहेत बघा, या सर्व मसल्स वरती, स्नायू संस्थेवरती या परिवृत्त त्रिकोणासनाचा परिणाम होतो. हॅमस्ट्रिंग मसल्स असेल, क्वाड्रिसेप असेल, ग्लूट्स मेडियस असेल, मॅक्झिमस असेल. ग्लूट्स मेडियस किंवा मॅक्झियस ह्या हिप्स मधल्या आहेत, हिप्स मसल्स म्हणायचं त्यांना. किंवा मांडीतल्या मांसपेशी, पिंडीतल्या मांसपेशी, पायांच्या सर्वच मांसपेशी ताणल्या जातात. आणि त्याच्यानंतर पाठीतल्या मांसपेशी किंवा त्याच्यामध्ये सांधे कोणकोणते समाविष्ट होतात सांगा बरं. सांधे कोणकोणते सहभागी होतात? हिप्सचा जो सांधा आहे तो खांद्याचा. सहभागी, आणि खांद्याचे सांधे सहभागी होतात. आणि विशिष्ट म्हणजे त्यासोबत मेरुदंड म्हणजे आपला जो पाठीचा कणा. तिचा कणा जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होतो. त्याच्यानंतर पोटाच्या कोणत्या मसल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग समावेश होतो बघा. पोटाच्या मसल्सचे प्रकार आहेत वेगवेगळे. किंवा आणखीन एक इमेज बघूया आपण, याच्यामध्ये पण आपल्याला व्यवस्थित लक्षात दिसेल बघा. ज्या निळ्या रंगाच्या मसल्स दाखवलेल्या आहेत त्याच्यावरती परिणाम होतो. त्यासोबत या पोटाच्या ज्या आहेत बघा, एक वेगळ्या प्रकारची पीळ या ठिकाणी पडते. पीळ ही जी पीळ आहे थोडीशी वेगळीच आहे बघा कशी आहे. आता आपण जे पीळ देतो पोटाच्या मसल्सना व्यायाम देणारे कोणकोणते, हे असं केलं की या बाजूच्या मसल्स आहेत त्यांना परिणाम पडतो. पुन्हा मागं झुकलं पुढच्या बाजूच्या मसल्सना, इकडं झुकलं की इकडच्या, अशी पीळ देतो आपण. सामान्य पीळ अशी देतो, बरोबर आहे लक्षात. किंवा म्हणजे याच्या वेगळी पीळ जी आहे, खाली वाकून पुन्हा पीळ देणं, अशा प्रकारे वेगळ्या प्रकारची जी पीळ आहे ती पीळ जी आहे ती या आसनामध्ये पडते. लक्षात, विरुद्ध पीळ असं आपण त्याला म्हणूया. आणि त्याच्यामुळं पोटाच्या स्नायूंना, आता जे जे स्नायू दाखवले त्या सर्व स्नायूंना परिवृत्त त्रिकोणासनामध्ये व्यायाम मिळतो. ते स्नायू मजबूत होतात, पायाचे स्नायू मजबूत होतात, पाय मजबूत होतात. त्यासोबत पोटाचे स्नायू जे आहेत, जे जे वापरले जातात त्याच्यामध्ये पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो, ते सुद्धा मजबूत होतात. आणि त्यासोबत आणखीन पोटाच्या स्नायूंना तर पीळ पडतेच, त्यासोबत पोटामधील असणारी जी अवयव आहेत, लहान आतडे असतील मोठे असतील, त्या पोटातील अवयवांना सुद्धा एक प्रकारची पिळे जी आहे त्या पिळेचा परिणाम त्या अवयवावरती होतो. आणि त्या अवयवांना सुद्धा रक्ताभिसरण सुधारून त्यांचं सुद्धा आरोग्य वाढतं, पचनशक्ती वाढते, अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथं दिसून येतात. आणि विशेष म्हणजे आता बघा, हे आसन कोणी करू नये काय सांगता येईल का तुम्हाला? हो, ज्यांना मेरुदंडाचा त्रास आहे, पाठीच्या कण्याचा किंवा पाठीच्या कमरेचा. पाठीच्या कण्याचा त्रास आहे, पण
जर ऍक्यूट त्रास असेल, ऍक्यूट म्हणजे मेजर. अलीकडचा जर त्रास असेल, आणि क्रॉनिक म्हणजे जुनाट त्रास, आणि सामान्य त्रास आणि तीव्र त्रास, 2, 3, 4 फरक बघितले आपण. अलीकडचा, लांबचा, कमी त्रास आणि जास्त त्रास. कमी त्रास आहे आणि ऍक्यूट आहे अशा लोकांनी त्रिकोणासन करू शकतात. ते त्रिकोणासनाने कंबरदुखी कमी होते किंवा मेरुदंडाच्या विकृती सुद्धा दूर करता येतात. मेरुदंडाच्या विकृती दूर होतात. स्लिप डिस्क सारखा आजार असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्रिकोणासन खूप उपयोगी पडतं. पण खूप दक्षता घेऊन ते करावं लागतं. त्याच्यात चूक झाली की परत त्रास आणखीन वाढू शकतो त्याच्यामुळं. परंतु जर त्रास वाढलेला असेल किंवा क्रॉनिक असेल ते, तर त्याच्यामध्ये मात्र त्रिकोणासन न करता हे आपण हे असं करतो बघा, हा प्रकार त्यांना देऊ शकतो. आलं का लक्षात? हा प्रकारामध्ये सवय झाली की मग त्रिकोणासन द्यायचं असं असतं. आणि त्रिकोणासनामध्ये सवय झाली, चांगलं जमायला लागलं, त्रास खूप कमी झालेला असेल तर परिवृत्त त्रिकोणासन देऊ शकतो. परंतु सहसा ते टाळायचं, कारण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, किचकट आहे. त्याच्यामुळं जर मेरुदंडाशी विकृती असतील तर त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. आलं का लक्षात? कोणाच्या मेरुदंडाच्या मागच्या त्या याच्यामध्ये विकृती असते, कुणाची गादी मागे सरकलेली असते तर कुणाची गादी पुढे सरकलेली असते, कुणाची गादी बाजूला सरकलेली असते. मग त्याच्यानुसार आपल्याला आसनं तिथं द्यावी लागतात. ते फिजिकल थेरपीमध्ये आपण ते बघणार आहोत. तर बाजूला सरकलेली गादी असेल, इकडं तोंड काढलेली असेल, इकडच्या पायात मुंग्या येत आहेत, तर इकडं झुकून देणारी आसनं द्यावी लागतात. म्हणजे इकडं कॉम्प्रेशन त्याचं कमी व्हावं. आलं लक्षात? आणि इकडं जर निघालेली असेल तर इकडं झुकायचे आसनं द्यावी लागतात. असं त्याच्यामध्ये वेगवेगळं प्रकार त्याच्यात दिसून येतात. परंतु ज्यांना चक्कर येते, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा जटिल विकृती मणक्याच्या आहेत अशा लोकांनी, किंवा पायाचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे, पाय मोडलेला आहे, हाड मोडलेला आहे, अशा व्यक्तींनी परिवृत्त त्रिकोणासन करू नये. त्याच्यानंतर आणखीन एक इमेज दाखवायची होती मला बघा, शेअर झाली तर बघू. किरण भस्त्रे का? तर याच्यामध्ये बघा, 1 नंबरची जी इमेज आहे, इंटरनल ऑब्लिक्यूज आणि एक्सटर्नल ऑब्लिक्यूज, दोन प्रकारच्या ज्या मसल्स आहेत, या दोन्ही प्रकारच्या मसल्सना आपल्याला या ठिकाणी परिवृत्त त्रिकोणासनाने व्यायाम देता येतो किंवा त्याचा व्यायाम घडतो. काय त्याच्यानंतर कोणतं आसन बघितलं होतं आपण? किंवा वृक्षासन. वृक्षासनामध्ये बघा, वृक्षासनामध्ये सुद्धा पायाचे स्नायू वापरले जातात. उभे राहून जी आसनं केली जातात त्याच्यामध्ये सहसा पायाच्या स्नायूंचा वापर जास्त होतो. लक्षात? पायाच्या स्नायूंचा वापर जास्त होतो. त्यांची कार्यक्षमता आपल्याला वाढवण्यासाठी मदत होते. ते बघूया आपण थोडक्यात. वृक्षासनामध्ये याच्यामध्ये ज्या दाखवलेल्या आहेत बघा, पिंडरीच्या मसल असतील किंवा मांडीतील मसल्स असतील आणि दुसऱ्या पायातील ज्या मसल्स आहेत त्यासोबत कमरेच्या ज्या आहेत पोसास मायनर, अशा प्रकारच्या त्या मसल्सना सुद्धा याच्यामध्ये व्यायाम मिळतो. मसल सिस्टम. त्याच्यानंतर सांधे कोणते वापरले जातात त्याच्यात? गुडघ्याचा सांधा वर कशा प्रकारचा परिणाम होतो गुडघ्याच्या सांध्यावर? व्यायाम बघा गुडघ्याचे कसे असतात, काय काय असतात. एक जो प्रकार असतो तो दोन्ही गुडघ्यामध्ये असं खेचण्याचा प्रकार असतो, खेचण्याचा. बरोबर लक्षात? आणि हा जो प्रकार कसा आहे, दाबण्याचा प्रकार आहे. व्यायाम दोन्ही पद्धतीने देता येतो आपल्याला, खेचून पण देता येतो आणि दाबून पण देता येतो. 2 प्रेशर, 2 प्रकारचे. आलं का लक्षात? मग आपण हे वृक्षासन जे करतो त्याच्यामध्ये गुडघ्यावरती कसा प्रेशर येतो? दाबण्याचा प्रकार येतो. आलं का लक्षात? म्हणजे दोन्ही तिन्ही ज्या ज्या प्रकाराने आपल्याला त्या सांध्याला व्यायाम देता येईल त्याच्यामध्ये हा प्रकार मोडतो. पण
ज्यांच्या गाद्या झिजलेल्या आहेत, गुडघ्याच्या ज्यांच्या गाद्या झिजलेल्या आहेत किंवा गुडघ्याच्या गाद्यामध्ये कॉम्प्रेशन झालेलं आहे, झीज झालेली आहे, कॉम्प्रेशन दबलेले आहेत गाद्या, लक्षात. डॉक्टर म्हणतात गुडघ्यात गॅप पडला म्हणतात बघा, तशी म्हणजे ते कॉम्प्रेशन झालेलं असतं, अशी लोक असतील. किंवा कार्टिलेज टिअर झालेले असेल, मिनिस्कस टिअर झालेले असेल, लिगामेंट टिअर झालेला असेल, किंवा अशा लोकांनी मात्र ते टाळायचं. सहज थोडक्यात आपण सांगू शकतो की गुडघेदुखी असणाऱ्यांनी वृक्षासन करायचं नाही. किंवा ज्यांचा पाय मोडलेला आहे अशा लोकांनी सुद्धा ते टाळायचं, आलं लक्षात. त्यासोबत ज्यांना चक्कर वगैरे येते अशा लोकांनी टाळायचं. हे झालं टाळायचं. पण वृक्षासन बघा, आता हे कशाशी संबंधित जोडलेलं आहे? झाडाशी जोडलेलं आहे, बरोबर आहे. झाड, ज्याप्रमाणे झाड बघा काय करतो, कितीही वारा सुटू द्या, आपण ज्याप्रमाणे झाडाची वारा सुटल्यानंतरची स्थिती राहते त्याप्रमाणे ज्या वेळेस आपण पहिल्यांदा वृक्षासन करतो तशी स्थिती आपली असते. आपण डुलतो झुलतो बघा, स्थिर होऊ शकत नाही, आलं का लक्षात. ज्याप्रमाणे वारा सुटल्यास हालतं बघा झाड, असं इकडं तिकडं मागं असं हालत असतं. आणि जास्त भार त्याच्या कशावरती आलेला असतो? फांद्यानं. खोडावरती, खोड्यावरती. खोड काय करतं, ते झाड तोलून ठेवण्याचा प्रयत्न करतं, बरोबर आहे. त्याला जास्त ताकद वापरावी लागते. फांद्या मात्र सैराट अशा इकडं इकडं झुकत असतात, परंतु त्यानं तोल सांभाळून ठेवतं. त्याचप्रमाणे वारा सुटल्यानंतर जसं झाडाची स्थिती होते तशी स्थिती आपली वृक्षासनामध्ये होते पहिल्यांदा, आलं का लक्षात. पहिल्यांदा पण आपण झुलतो डुलतो, परंतु ज्यावेळेस वारा गेल्यानंतर झाड स्थिर होतं त्याचप्रमाणे आपण पहिल्यांदा बिगनर झाल्यानंतर पुढे जातो त्यावेळी आपण सुद्धा स्थिर होतो, आलं का लक्षात. म्हणजे वृक्षासन जे आहे संतुलन, तुलनात्मक आपलं बॅलन्स सांभाळण्यासाठी त्याच्यामध्ये उपयोगी पडतं. याच्यामध्ये एकाग्रता आवश्यक असते, एकाग्रता वाढवणारा आहे आसन. त्यासोबत बॅलन्स, आणि त्यासोबत बघा झाड जे असतं उन्हातानामध्ये उभं असतं, पाऊस येऊ द्या, ऊन असू द्या, थंडी असू द्या, सावला असू द्या, वारा असू द्या, काहीही असू द्या, त्याच्यामध्ये ते स्थिर उभं राहतं. काही जागा सोडून जातं, व इथून तिकडे जातं, तिकडून तिकडे जातं. पाऊस येऊ लागले शेडमध्ये येऊन बसतं, पाऊस गेल्यास बाहेर जातं, असं कधी होतं का? नाही. तर कोणतीही परिस्थिती असू द्या त्या परिस्थितीला ते काय करतं, तोंड देतं, ऍक्सेप्ट करतं. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला ऍक्सेप्ट करतं आणि त्याला तोंड, मिळून जुळून घेऊन चालतं. उन्हाळा असला तरी ठीक आहे, पावसाळा असला तरी ठीक आहे, तर मला पावसाळाच पाहिजे असं नाही. म्हणजे ज्याप्रमाणे हे वृक्षासन वेगवेगळ्या परिस्थितींना वृक्ष वेगवेगळ्या ज्याप्रमाणे परिस्थितीला तोंड देतो त्याचप्रमाणे माणसाची वृत्ती जी आहे मिळवून जुळवून घेण्याची, आपण ज्या संसारिक कार्यामध्ये चालतो रोजच्या जनजीवनामध्ये, कोणी रागावतं, कोणी मान देतं, कोणी सन्मान देतं. रागावलं तरी आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही, मान सन्मान दिला तरी हुरळून जायचं नाही, आलं लक्षात. दुःख आलं तरी अतिशय ताण त्याच्यामध्ये घ्यायचा नाही, किंवा सुख आलं तरी त्याच्यात हुरळून जायचं नाही. असं परिस्थितीला ऍक्सेप्ट करून चालण्याची जी क्रिया आहे तशी क्रिया सुद्धा आपल्याला शिकण्याची, हे कोण शिकवतं? आपल्याला वृक्षासन शिकवतं. प्रत्येक परिस्थितीला कसं तोंड देता येईल ते सुद्धा आपल्याला वृक्षासन शिकवतं. आणि तशा वृत्ती ज्याप्रमाणे वृक्षामध्ये आहेत तशा वृत्ती आपल्यामध्ये सुद्धा जागृत व्हायला लागतात, त्याची गुण आपल्यामध्ये जागृत व्हायला लागतात. ठीक आहे, हे वृक्षासन झालं. त्याच्यानंतर आणखीन एक आसन आपण पाहिलेलं होतं, कटिवक्रासन. कटी वृक्षासन, वक्रासन उभं राहून केलं जाणारं. याच्यामध्ये सुद्धा उभं राहून केल्यामुळं पायांचे स्नायू तर उपयोगी पडतातच, पण त्यासोबत आपण अशी एक पीळ देतो कमरेला, बरोबर आहे, ती पीळ देतो, लक्षात. मग कुठकुठले स्नायू उपयोगी पडतात? आता इथले पण स्नायू बघा ताणले जातात, ह्या भागातले ताणले जातात. त्याच्यामध्ये खांदा समाविष्ट होतो, लक्षात, मेरुदंड समाविष्ट होतो आणि पोटाचे स्नायू समाविष्ट होतात. या सर्व स्नायूंना त्याच्यामध्ये व्यायाम मिळतो. आणि मेरुदंडामधला कोणता कशा प्रकारचा व्यायाम मिळतो? पीळ देण्याचा व्यायाम मिळतो त्याला, पीळ.
मेरुदंडाला व्यायाम देण्याचे भरपूर प्रकार आहेत. पुढे झुकणे, मागे झुकणे, बाजूला झुकणे आणि पीळ देणे. हे 4-5 प्रकारचे व्यायाम जर आपण त्या मेरुदंडाला रोज देत असेल तर आपला मेरुदंड लवचिक राहतो. मेरुदंडाच्या विकृती टाळता येतात, होत नाहीत, लक्षात. आणि ज्यांना झालेले आहेत त्रास, त्यांचा त्रास सुद्धा आपल्याला कमी करण्यासाठी हे उपयुक्त पडतात. कमरेचं दुखणं कमी करता येतं, पोटाचे स्नायू वापरले जातात, त्याच्यामुळे पोटाची चरबी कमी करता येते. असे वेगवेगळे फायदे कटिवक्रासनामध्ये आपल्याला सांगता येतात. किंवा पोटातील अवयवांना सुद्धा याच्यामध्ये पीळ पडते, एक प्रकारची पीळ पडते, त्याच्यामुळं त्या अवयवावरती सुद्धा चांगला लाभ त्या ठिकाणी दिसून येतो. पॅनक्रियाज असेल, आपण बघा ज्यावेळी हे करतो मत्स्येंद्रासन असं, त्याच प्रकारची पीळ ह्या आसनात पडते, आलं का लक्षात. परंतु परिवृत्त त्रिकोणासनातली पीळ वेगळी आहे बघा, लक्षात घ्या. मी लक्षात येतो तुमच्या, अशा प्रकारची नाही ती. आणि ज्यावेळी आपण अर्ध मत्स्येंद्रासन करतो त्याच्यामध्ये काय सांगतो की ज्यांना शुगर आहे त्यांनी करावं, कारण त्या पॅनक्रियाजवरती सुद्धा त्याचा परिणाम होतो, लक्षात. म्हणजे जी प्रक्रिया त्याच्यात होती तीच प्रक्रिया आपल्या ह्या कटिवक्रासनामध्ये सुद्धा होते. म्हणून मधुमेह असणाऱ्यांना सुद्धा ती उपयोगी आहे. असे वेगवेगळे लाभ आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. आजच्या आसनांची थेअरी उद्या बघूया, नवीन आसनं उद्या बघूया. ठीक आहे, थांबूयात. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. तर हे कुणी करू नये ते नाही सांगितलं तुम्ही. कोणतं आसन? कटिवक्रासन. कटिवक्रासन आसन सोपं आहे, अवघड काही नाही. याच्यामध्ये एका पायावर उभारलं तरी एखाद्याला चक्कर येऊ शकते, वृक्षासनासारखं असेल तर, ज्यांना बीपी वगैरे आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा केलं तर त्याला काही त्रास होणार आहे का कटिवक्रासनानं? होणार नाही त्याला काही त्रास. किंवा परिवृत्त त्रिकोणासन उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये, कारण थोडंसं किचकट आहे, त्रास होऊ शकतो, हृदयावरती ताण येऊ शकतो. किंवा हृदयाच्या विकृती असणाऱ्यांनी ते करू नये. परंतु याच्यामध्ये सहसा कोणत्या सिस्टमवरती अतिरिक्त ताण येत नाही किंवा चक्कर येण्याची संभावना राहत नाही, लक्षात. परंतु मेरुदंडाच्या विकृती असणाऱ्यांनी जर ते केलंच पाहिजे, पण त्या विकृती कशा आहेत त्या बघून करावं लागतं, त्याच्यानुसार ते असतं. असं सोपं आसन आहे, त्याच्यामुळे कुणीही याचा लाभ घेऊ शकतात. आणखीन काही वृद्ध लोक करू प्रॅक्टिकलचे पेपर 100 मार्कात असणार आहे का? शकतात. काय म्हणलात? प्रॅक्टिकलचे पेपर 100 मार्कात असणार आहे? कधी? 100 मार्कात असणार आहे प्रॅक्टिकलचे पेपर? 100 मार्काचं आहे म्हणले का सरांनी? तुम्हाला असेल की दिलेलं सगळं शेड्यूल त्याचा? हो. सरांनी काय म्हणले? राम सरांनी काय सरांनी म्हणले? सांगितलं आहे म्हणाले, किती म्हणजे मार्काचा? असाइनमेंट 20 मार्काची आणि प्रॅक्टिकल 80 मार्काची, बरोबर ना? मग त्याच्यामध्ये तुम्हाला उभं राहून एखादं आसन विचारलं जाईल, बसून केला एखादं आसन, झोपून केलं जाणार एखादं, सूर्यनमस्कार कंपल्सरी विचारतील बहुतेक. त्याच्यानंतर कुणाला बंद विचारतील, कुणाला मूलबंद विचारतील, कुणाला जालंधर बंद विचारतील. मूलबंद तर करून दाखवता येत नाही, त्याची माहिती सांगा म्हणतात, माहिती सांगायची. किंवा कुणाला फायदे विचारतील, कुणाला तोटे विचारतील, असं वेगवेगळं असतं त्याच्यात. सोपं आहे, काय अवघड आहे का? न समजण्यासारखं काय अवघड आहे का याच्यात? नाही. लाभ सुद्धा सांगता येतात. तुम्ही 2-4 जरी लाभ सांगितले तरी ठीक आहे म्हणतात ते, म्हणजे तुम्हाला काहीतरी समजले त्याच्यातलं, असं असतं. अवघड काय वाटतं काय याच्यात? आपण आजपर्यंत जे शिकलंय त्याच्यामध्ये काही अवघड वाटतं काय? जे आजपर्यंत शिकलंय त्याच्यामधलं तुम्हाला करून दाखवला म्हणलं तर करून दाखवता येतं. हो. फायदे सांगा म्हणले तर फायदे सांगता येतात. सगळेच नाही सांगता आले, 2-3 सांगता आले तरी बस झाले, असं आपल्याला तिथं अपेक्षित असतं. ठीक आहे, थांबूयात मग. ओके. हरिओम.